नमस्कार. मी डॉक्टर नीरज जाधव. अ, आपणा सर्वांनाच माहित आहे की पश्चिम महाराष्ट्रामधून अनेक IAS, IPS असे बरेच प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्राला मिळाले. त्यातही मान तालुक्यामध्ये किंवा मान खटावमधून प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी संख्या आहे ती खूप लक्षणीय अशी असणारी संख्या आहे. पण हे सगळं घडताना किंवा आज स्वातंत्र्यानंतरची जी पिढी पुढे येऊन खूप चांगलं योगदान देताना दिसते, यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं कमळ भाऊराव पाटलांनी जो वटवृक्ष लावला आणि त्याच्या सावलीला जी ही मुलं घडली, त्या रयत शिक्षण संस्थेचं योगदान खूप मोठं आहे. या रयत शिक्षण संस्थेचा खरा पाया म्हणजे सर, ज्या लोक स्वतःला रयत सेवक म्हणून घेतात असे सर्व शिक्षक, ज्यांनी विद्यार्थी घडवणं हे आपलं केवळ काम नव्हे तर तो आपला धर्म आहे हे समजून त्यांनी रयत सेवकाची भूमिका पार पाडली. या शिक्षकांमुळेच आम्ही विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने घडलो. असेच एक शिक्षक, रयत सेवक म्हणूयात आपण ज्यांना, आदरणीय सुरेश गोडसे सर, आमचे लाडके SJ सर, यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सुरुवातीला आपण सरांची मी थोडीशी तुम्हाला ओळख दिलेलीच आहे. सर नमस्कार. मी तुमचं स्वागत करतो. इतर ठिकाणी सगळ्यांना किंवा आम्हाला तुम्ही चांगल्या पद्धतीने परिचित आहात, पण तरीही सुरुवातीला मला सर एकंदरच तुमचा शिक्षण क्षेत्रातला एक प्रवास कसा घडला आणि या सर्व प्रवासामध्ये तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या घटना कोणत्या ह्या जाणून घ्यायला मला आवडेल. तर त्याबद्दल सर तुम्ही आम्हाला थोडंसं माहिती द्यावी सर. नमस्कार. आता आपण जो पहिला या आतापर्यंतच्या स्वातंत्र्यानंतरच्या प्रवासात रयत शिक्षण संस्थेचा वाटा म्हणाल तर पश्चिम महाराष्ट्राची प्रगती जी आज आपल्याला दिसते ती केवळ आणि केवळ रयत शिक्षण संस्थेमुळेच आहे. कारण रयत शिक्षण संस्थेचा विस्तार हा जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रात आणि खेडोपाडी झालेला आहे. आणि हा केवळ रयत शिक्षण संस्था 1919 साली स्थापन झाल्यानंतर तेव्हा सुद्धा विद्यार्थी हाच त्यांचा केंद्रबिंदू होता. आणि आज 106 वर्षानंतर सुद्धा रयत शिक्षण मध्ये शिक्षण पद्धती बदलत गेल्या, आधुनिकता स्वीकारली गेली, काळाच्या पुढे जाऊन रयत शिक्षण संस्थेने काम केलं, पण विद्यार्थी हाच आजही केंद्रबिंदू मानून रयत शिक्षण संस्था काम करते. माझा स्वतःचा अनुभव मी सांगेन. रयत शिक्षण संस्थेमध्ये 29 वर्षे शिक्षक आणि 5 वर्षे मुख्याध्यापक म्हणून मी काम केलं. आशिया खंडातली सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. ती केवळ विस्तारानं नव्हे तर रयत शिक्षण संस्थेला एक रयत सेवकाला एक वेगळा संस्कार आहे. एक शेवटी देशामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षण संस्था मोठ्या आहेत, परंतु तिथं केवळ काम करणारा शिक्षक आणि रयत सेवक ही खरं तर आमच्यासाठी फार अभिमानाची बिरुदावली. एक शिक्षक सगळेच असतात, पण रयत सेवक म्हटल्यानंतर एक वेगळेपण जाणवतं. ते वेगळेपण निश्चितच ते केवळ संस्थेच्या एकूण एक जी विचारधारा जुन्या लोकांनी आम्हाला जी घालून दिलेली सुदैवानं ते आजपर्यंत चांगल्या हातात असल्या कारणानं तेच संस्कार अजून तरी 106 वर्षानंतर ते चालू आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा तुमच्या म्हणण्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा एज्युकेशन तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठा वाटा आहे. अगदी बरोबर सर. तुम्ही म्हणला तसं सर, संस्थेची एक वेगळी अशी विचारधारा आहे आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं असं एक वेगळं नातं आहे. म्हणजे तो केवळ फक्त काही शिकवणं किंवा शिकणं इथपर्यंतचा मर्यादित संवाद नाहीये, तर विद्यार्थी घडवण्यासाठीचं व्रत शिक्षकांनी घेतलेलं आहे. असं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. आपण सुरुवातीच्या काळामध्ये कर्मवीर अण्णांनी किंवा तत्कालीन सगळ्या लोकांनी मुलं बोर्डिंगला गोळा करून ती शिकवली. पुढं त्या काळात रयत शिक्षण संस्थेचा विस्तार हा 3 टप्प्यामध्ये. पहिला जो टप्पा होता तो लोकांना शिक्षणाची गोडी लागवणे आणि शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे हा फार मोठा संघर्षाचा टप्पा होता. अगदी बरोबर सर. बॅरिस्टर PG पाटलांचं उदाहरण ह्याच्यासाठी आपण नेहमी आपल्या समोर आदर्श म्हणून आहे की पालातनं अगदी कपडे नसताना लोक खांद्यावर घेऊन आले आणि त्यांना बॅरिस्टर केलं. ही ह्या संस्थेचं आणि सगळ्यात महत्वाची त्यातली एक गोष्ट, अण्णांनी ह्या लोकांनी सुदैवानं उच्च पदस्थ झाल्यानंतर संस्थेला सेवा दिल्या, पण अण्णांनी त्या अपेक्षेने ह्या लोकांना पुढे पाठवलं नाही. त्यांनी पुढे, कारण अज्ञानाचं मूळ हे शिक्षण, तुमच्या अंधश्रद्धा किंवा गुलामगिरीचं, मानसिक गुलामगिरीचं मूळ हे अज्ञानात आहे. हे महात्मा फुलेंच्या नंतर ओळखणारे एकमेव अण्णा होते. कारण अण्णाही सत्यशोधक समाजाचेच सदस्य होते किंवा काम करत होते. आणि म्हणून त्यांनी ह्या गोष्टी कुठल्या अपेक्षेने केल्या नाहीत. सुदैवाने सगळ्या लोकांनी रयत शिक्षण संस्थेला योगदान दिलं.
अगदी बरोबर. म्हणजे हे महात्मा गांधींनी स्वतः हा. अण्णांना म्हणाले की आम्ही जे काम स्वातंत्र्य लढ्यात करतोय त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही या अण्णांचं संस्थेच्या वाक्य माध्यमातून सांगतो, करा. हिंदीतलं वाक्य सांगतो, वो कर्मवीरांना मैं साबरमती में जो नहीं कर सका वो आपने यहाँ कर देखा है, म्हणजे शाहू बोर्डिंग. शाहू बोर्डिंग हे त्यांनी महात्मा गांधीच्या विचारांचा पगडा अण्णांच्यावर खूप मोठा होता. मोठा होता. आणि अण्णांना त्यांनी शब्द दिलेला होता की मी तुमच्या या कार्याला एखादी, पण अण्णा एकदा महात्मा गांधी साताराहून कुठेतरी चालले होते. अण्णांनी त्या बोगद्याजवळ त्यांना मुलं नेऊन अडवलं आणि तिथून ते बोर्डिंगला घेऊन आले. मग ते काम बघितल्यानंतर महात्मा गांधींनी उद्गार काढले होते. त्यावेळेला महात्मा गांधींनी माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं ते हरिजन साप्ताहिक आहे. वेलफेअर फंडातून 25 रुपयाची देणगी सुद्धा त्यांनी बोर्डिंग. रयतला दिलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या बोर्डिंगला भेट दिली, त्यांनी 25 रुपयाची देणगी त्यावेळेला. फोटो सर बऱ्याच वेळा पाहण्यात येतो आहे, बाबासाहेब आहे. आंबेडकरांनी म्हणजे इतके सुदैवी माणूस होता की त्यांना बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि गाडगे बाबा या सगळ्यांचा सहवास तिघांच्याही लागला आणि त्यांच्या बरोबरीने आणि समन्वयाने काम या तिघांनी संस्थेच्या ह्याच्यामध्ये योगदान दिलं. योगदान दिलं. गाडगे बाबांच्या नावे संत आता एजीएम कॉलेज कराडचं फार मोठं कॉलेज आहे, जागतिक पातळीवरती 60 नंबरचं कॉलेज आहे जे कराडचं. अगदी बरोबर सर. अगदी योग्य दिशेने सर आपली चर्चा चालू आहे की आपण जर बघितलं असेल तर स्वातंत्र्याचा जो काही चळवळ चालू होती त्याच्यामध्ये गांधी, आंबेडकर आणि तळागाळात आपण बघितल्यानंतर गाडगे महाराजांचं काम होतं. त्याच्या बरोबरीनं अण्णांनी खरं तर हे शैक्षणिक काम उभं केलं आणि आज आपण जो काही महाराष्ट्राला पुरोगामी सर म्हणू शकतो त्याच्यामध्ये ह्या लोकांचा वाटा महत्वाचा आहे. त्याच्यामुळेच आज ही जी काही सकारात्मक विचारधारा किंवा विचारसरणी आपल्या महाराष्ट्राच्या मुळामध्ये रुजलेली आहे ना, ही या लोकांनी निर्माण केली. ह्या लोकांच्या कामाचा एक सगळ्यांचं एक साधर्म्य मी तुम्हाला सांगेन, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन यांनी काम केलं. म्हणजे कर्मवीर अण्णा जैन समाजातले, जैन समाज हा बऱ्यापैकी कर्मठ समाज म्हणून ओळखला जात होता त्या काळात, अजूनही तो कर्मठच आहे. पण त्या कर्मठपणाच्या सगळ्या बंधनं तोडून आणि हे सगळं उभं केलं आणि अण्णाच्या कुटुंबाने तेवढेच त्यांना सहकार्य केलं. इव्हन तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, अण्णांच्या पत्नी, मी ज्याला त्यागमूर्ती आपण लक्ष्मीबाई म्हणतो, लक्ष्मीबाईंच्या अंत्य काळात किंवा त्यांच्या बाळंतपणाच्या काळात त्यांची आई सुद्धा त्यांच्या मदतीला आली नाही, कारण ती सोहळ्यातली लोक होती. म्हणजे अशापर्यंत इतका संघर्ष त्यांनी केला, हे सगळं उभं राहिलं. अगदी. पण सर सगळ्यात महत्वाची गोष्ट रयतची काय वाटते तर ज्या म्हणजे समाजातील किंवा आपण म्हणू अगदी गांधीजी नेहमी म्हणायचे की विकास तुमचा व्यवस्थित योग्य दिशेने चाललाय का, त्याचं द्योतक काय, तर समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत परिवर्तन झालं पाहिजे. तर अगदी शेवटच्या माणसाला शिक्षण देण्याचं जे काय म्हणू आपण जबाबदारी ती अण्णांनी घेतली होती. त्यातलं मला पीजी पाटलांचा सर तो किस्सा आठवतो. या बोर्डिंगच्या मुलांना घेऊन अण्णा कधीतरी जेवायला गेली होती आणि तिथं पहिल्यांदा ह्या मुलांनी श्रीखंड खाल्लं. तर ते श्रीखंड काय आहे हे त्यावेळेला काही मुलांना माहित नव्हतं आणि मग ते पुढे गेल्यानंतर मागं बोलवताना बॅरिस्टर पीजी पाटील म्हणाले, ओ गोड पिठलं वाढली, जरा ते गोड पिठलं वाढा. इतके हे बोलताना बॅरिस्टर पीजी पाटलांच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं की हे कदाचित आम्हाला हे शिक्षण आमच्यापर्यंत पोहोचूच शकलं नसतं, हे मिळालं ते ही सगळी कृपा अण्णांची कृपा. आता योगायोग बघा, तुम्ही बॅरिस्टर पीजी पाटलांचा एक किस्सा सांगितला, तर बॅरिस्टर पीजी पाटलांच्या नावे आपल्याकडे एक आमच्याच काही जुन्या रयत सेवकांनी, त्याच्यामध्ये नायकवडी सर आहेत आमचे, त्यांनी एक बॅरिस्टर आमचे मामा होते गोंदवलेचे, त्या सगळ्यांनी मिळून बॅरिस्टर पीजी प्रतिष्ठान एक सुरू केलेलं आहे आणि त्याच्या मार्फत निवृत्त आणि कार्यरत लोकांना पुरस्कार दिले जातात. तर त्यातला उत्कृष्ट आदर्श मुख्याध्यापक हा बॅरिस्टर पीजी पाटलांचा पुरस्कार मला 2017 साली मला मिळालाय. मनापासून अभिनंदन सर तुमचं त्या गोष्टीबद्दल. सर त्यातनं पुढे जात की संस्थेचं एक वेगळेपण म्हणून जी गोष्ट जास्त चर्चेली जाते ती कमवा शिका योजना. म्हणजे आज आपण महाराष्ट्रातले ज्या कोणी नामांकित व्यक्ती पाहतो, मग त्यात आर पाटील असतील, पतंगराव कदम होते, कितीतरी प्रशासकीय लोक अधिकारी आहेत की जे म्हणतात की आम्ही घडलो किंवा आम्ही हे इथपर्यंत पोहोचलो हे कमवा शिका योजनेच्या जोरावर. तुम्हाला वैयक्तिक काय सांगावं वाटतं कमवा शिका हा संस्थेचा आमच्या, त्याला पण आपला आधुनिक भाषेत त्याला बॅकबोनच म्हणता येईल आमच्या विचाराचं. कमवा शिका, कारण त्या काळात पहिली गोष्ट होती, मी तुम्हाला संस्थेचा सुरुवातीचा काळ सांगितला, एक शिक्षणाची जागृती निर्माण करणं आणि शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणं. आता शिक्षणाच्या सुविधा निर्माण करत असताना काही गोष्टी त्या काळात पारतंत्र्यात, आता 1935 साल ते 47 सालापर्यंतची ही गोष्ट आहे. तर कमवा शिका हे अण्णांनी स्वतःच मुळात कुठल्याही देणगीदाना करून अशी वेल डेव्हलप्ड किंवा अति प्रशस्त अशा जागा त्यांनी डोंगरच मागितले होते लोकांना आणि हे डोंगर फोडून मग त्यांनी ह्या सगळ्या सुविधा. आता सातारा आज जे आपण 4 भिंती पाहतो तो अजून निम्मा डोंगरच आहे.
म्हणजे हे फोडून त्याने ते तयार केलेलं आहे आणि स्वतःची कामं स्वतः श्रमदानाचं जे मूल्य आहे श्रमसंस्कार हा संस्कार. त्या काळापासून म्हणजे आजही आमची योजना चालू आहे बरं का. कमवा शिका. हा. आज संस्था आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे हो, वाटचाल ते त्याची धोरण चालू अवलंबन झालेली करते. आहे. हा. प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम चालू आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. तरी सुद्धा त्यांनी मूळ आपलं कमवा शिका योजना बंद केली. बंद आजही केली. संस्थेची बैलं आहेत, जनावर आहेत, सगळं आहे, शेती आहे. म्हणजे या गोष्टी आहेत. मी त्याच्यामधून कसं होतं अलीकडच्या काळामध्ये वर्गामध्ये मी नेहमी 2 प्रश्न विचारतो मुलांना. आपण साध्या पद्धतीने विचारतो, तू कोण पुढे गेल्यानंतर कोण होणार. अपेक्षित असतात उत्तर, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, IAS होणार, IPS होणार, वगैरे वगैरे. बरोबर. 2 उत्तर फार अभावानं मिळतात म्हणण्यापेक्षा मिळतच नाहीत. मी खेळाडू होणार आणि मी शेतकरी होणार, हे 2 उत्तर कधी मिळत नाहीत. अगदी बरोबर. ही मोठी खंत आहे सर, की मुलं शारीरिक श्रमापासून आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी पासून खूप लांब चाललेली आहेत आणि त्याच्यामध्ये अलीकडे जो आमच्या हातात आलेला मोबाईल आहे त्याचा मोठा दुष्परिणाम म्हणावा लागेल सर. ते पण सर 2 मुद्दे मला ह्याच्यात अधोरेखित करावेसे वाटतात श्रमदानाच्या किंवा आपण कमवा शिका योजनेच्या ह्याच्याने बोलतो अनुषंगाने. एरवी आपण पाश्चिमात्य देशांची उदाहरणं देतो की तिकडे बघा कशी मुलं शिकल्यानंतर शिकत स्वतः कमवत असतात. तुलनेनं आपल्याकडे ते होताना दिसत नाही. पण खूप पूर्वीपासून हा विचार मध्ये रुजवला गेला कमवा शिका योजनेच्या माध्यमातून. मी स्वतः मध्ये वर्ध्याला जाऊन अहिंसा रस्त्याचं शिबिर केलं. बऱ्याच दिवसानं शेण काढायला गेलो होतो आणि त्या शेणाला हात लावल्यानंतर का कुणास ठाऊक पुन्हा एकदा मातीशी जोडल्याची भावना मला मनात निर्माण झाली सर. तर मला असं वाटतं की श्रमदान हे एक प्रकारची साधना आहे. म्हणजे योगा प्राणायाम ही किती म्हणलं तरी थोडा तो इलाइट मोड ऑफ मेडिटेशन आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन श्रमदान ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे. म्हणजे गोरा कुंभार त्याची मडकी वळता वळता देवाचं नाव घ्यायचं आणि त्याचं ते साधना घडायची. अगदी तशा पद्धतीचा अनुभव विद्यार्थ्याला मिळावा आणि स्वतःच्या ते आपलं जे ब्रीद आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे मुलांना अनुभवता यावं त्या दृष्टीने मला वाटतं सर ह्या योजनेनं खूप मोठं त्याला योगदान दिलं असं म्हणता येईल सर. तुम्ही जो धागा पकडला तोच धागा घेऊन आपण सर पुढे जाऊया. फिजिकल एज्युकेशन म्हणजे आम्हाला तुम्ही जे शिकवलं ते महत्वाचं होतं. फिजिकल एज्युकेशन खरं तर पेटीचा तास म्हणजे एरवी खेळायला त्रास असा सगळ्या मुलांना हे किंवा अलीकडे तो खेळाचा तास बऱ्याच वेळा अकॅडमिक्स मध्ये डायव्हर्ट केला जातो. म्हणजे फिजिकल एज्युकेशनला खरं तर आता दुर्लक्षित केलं जातं. पण त्याचं महत्व खूप जास्त आहे. म्हणजे तुम्ही मला आजही ते आठवतं की व्हॉलीबॉलची टीम साधारणतः 6 खेळाडू खेळतात आणि अगदी राखीव वगैरे धरले तरी 8-9 पर्यंतची ती संख्या. 9 खेळाडूंसाठी तुम्ही तालुक्याला ज्या स्पर्धेला आम्हाला घेऊन गेला त्यावेळेला तुम्ही टेम्पो भरून मुलं घेऊन गेला होता. आणि मला तुमचं ते वाक्य आजही आठवतं की आपण जिंकलो की हारलो हे महत्वाचं नाही, किती मुलांना खेळाची गोडी लागली हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. सर काय गोष्टी आहेत की ज्यामुळे आत्ताची पिढी जी आहे ती खेळांकडे वळत नाहीये किंबहुना शारीरिक श्रम किंवा एक फिजिकल ऍक्टिव्हिटी ह्याचं महत्व या पिढीच्या लक्षात येत नाही? आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे हा तसा फार मोठ्या विस्ताराचा विषय आहे. केवळ तुम्ही आता जसं म्हणला की मोबाईल हे एकमेव कारण आहे असं एक कारण अगदी अधोरेखित करण्यासारखं कारण ते आहे, मोबाईल मान्यच करावं लागेल. पण केवळ तेवढ्यामुळं या क्षेत्राचं नुकसान असं. आता काही शासनाची धोरणं आहेत. शासनाच्या धोरणामध्ये अलीकडे आता शारीरिक शिक्षकांची भरतीच होत नाही. तुम्ही जसं आता म्हटला ना की मग डीएडचे शिक्षक शारीरिक शिक्षणाचा तास घेतात. मग कधी कधी तेच तास दुसऱ्या शिक्षकांना देऊन ते अकॅडमिकसाठी वापरले जातात. मग ते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे एक तज्ञ प्रशिक्षक पण आता बऱ्यापैकी नेमले जात नाही, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट आहे, कुटुंब आता अलीकडे फार मर्यादित झालेली आहेत. तुमच्यासारखी मुलं आता राहिलेली नाहीत, तुमच्यासारखे पालक आता राहिलेले नाहीत. मर्यादित म्हणजे एखादंच मूल असतं घरात, मग त्याच्यावर त्याच्या हाताला सुद्धा माती लागून द्यायची नाही इतपत आई वडील दोघेही काळजी घेत असतात. म्हणजे वास्तविक आता चुकीचं का बरोबर आपल्याला इथं ठरवता येणार नाही, पण मी माझं मत चुकीचंच आहे. कारण निसर्गाच्या सानिध्यात मूल वाढलंच पाहिजे, त्याच्या अंगाला माती लागलीच पाहिजे, त्याला लागलंच पाहिजे. तर ती एक गोष्ट कटाक्षानं जाणवते. आणि ह्या आधुनिकीकरणामध्ये आता सगळं तंत्र शिक्षणच आलेलं आहे. म्हणजे आता तुमचं मोबाईल, आता दुर्दैवानं आणखीन काय झालं, कोरोना काळामध्ये ऑनलाईन शिक्षण आलं, त्यामुळे मोबाईल मुलांना हातात मोबाईल वापरण्याचा एक सरकारी परवानाच मिळाल्यासारखं झालं. म्हणजे आज त्यावेळेला हातात पडलेला मोबाईल मुलांच्या हातातून सुटलेला निघालेला नाही, तो ते निघाल असं वाटत नाही. हे एकमेव कारण आहे. आणि
तरी मी जिथं जिथं आजही मी जातो तिथं प्रत्यक्षाने आज मी तो प्रश्न विचारतो की शारीरिक शिक्षण किंवा खेळाकडे तुम्ही करिअर म्हणून पहा. आजही खेळाडूला 5% नोकरीमध्ये आरक्षण आहे. अगदी बरोबर. नाही, सुरुवातीला तुमच्याशी बोलताना सर मी सांगितलं आज तुमचं वय 65 पर्यंत आलेलं आहे. तुमचा फिटनेस पाहिल्यानंतर सर आजही कळेल की शारीरिक शिक्षण जे आहे ते माणसाला एक माणूस म्हणून परिपूर्ण बनवतं किंवा चांगल्या पद्धतीनं घडवतं. असं असताना देखील ह्या शारीरिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय ही खरंच चिंतेची बाब आहे मोठी असं मला वाटतं. मी सर स्पर्धा परीक्षेच्या प्रोसेसमध्ये गेलो त्यावेळेला आमचे सर खूप छान म्हणायचे की आणि त्यातली एक गोष्ट तुम्ही अधोरेखित केली होती की 3 गोष्टी तरुणांनी करायला पाहिजे. एक म्हणजे त्यांनी स्पोर्ट्स खेळायला पाहिजे कारण त्याच्यानं तुमच्या शारीरिक क्षमतेची जाणीव तुम्हाला होते. दुसरं ते म्हणायचे की तुम्ही एक युपीएससीचा एक अटेम्प्ट द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रत्येकाने IAS व्हा असं नाही पण सिव्हिल सर्व्हिसेसचा एक अटेम्प्ट तुम्ही दिल्यानंतर तुम्ही एक जबाबदार नागरिक बनता. आणि तिसरी ती सरांची आणि तुमची कॉमन गोष्ट की 1 वर्ष मिलिटरी सर्व्हिस आपण करायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचं देशाबद्दल एक चांगलं काय म्हणू आपण पॅट्रियटिझम जे म्हणतो आपण देशभक्तीची भावना जी आहे ती तुमच्या मनात निर्माण होते. दुर्दैवाने ह्या गोष्टींपासून सर आपण खूप लांब चाललेलो आहे. म्हणजे तुमच्याशी सगळी ही चर्चा करण्याचं कारण नसते पण सर तरी फिजिकल एज्युकेशनचे एक शिक्षक म्हणून मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तरुणाईला किंवा एकंदर मुलांना खेळाच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. आता खेळाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या गोष्टी म्हणजे आता पालकांचंच ज्या वेळेला हा दृष्टिकोन पालकांचा आता तुम्ही देशभक्तीचं सांगितले पालकांच्या आता तुम्हाला एक उदाहरण मी सांगेन. मी ज्यावेळेला शारीरिक शिक्षक म्हणून काम करत होतो त्यावेळेला मला जेवढं तुम्हाला सांगण्याचा मॉरल राईट आहे तेवढ्याच गोष्टी मला सांगता आल्या. म्हणजे ते आपल्याकडं दुसऱ्याला आपण जी गोष्ट सांगतो तो सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला असावा लागतो तरच ती मुलं ऐकतात. तुम्ही कामच्या जवळ येतात तर त्याचं कारण आहे मारलं तुम्हाला सगळं केलं पण तो अधिकार आमचा असतो. कारण मी माझ्या 34 वर्षाच्या 35 वर्षाच्या नोकरीत आय वॉज नेव्हर लेट. एकच दिवस माझी प्रार्थना चुकली तर मी अर्ध्या रजेचा अर्ज दिला होता. हे मॉरल राईट आहे. कारण उशीर आल्याबद्दल शिक्षा मी तुम्हाला करणार आहे. पहिलं मी आपल्या मुद्द्याकडे येऊ आपण तर हे शारीरिक शिक्षण जे आता ही मुलं ह्याकडे पुन्हा वळवण्याचा आता तुम्ही जसं म्हटलं आता की आम्ही रिटायर झाल्यानंतर सुद्धा या शारीरिक शिक्षणाची हेळसांड होऊ नये यासाठी आमची जी एक संघटना आहे शारीरिक शिक्षकांची रिटायर झालेल्या लोकांची आहे ते आम्ही आजही प्रयत्नशील आहोत. हा जे आम्ही पत्रव्यवहार करत असतो निवेदनं देत असतो की बाबा हा विषय आणि ह्या विषयाचा शिक्षक पुन्हा शाळेमध्ये आला पाहिजे. कारण शिक्षक हे कौशल्यपूर्ण खेळ आहे. तुम्हाला शारीरिक शिक्षण म्हणजे जा रे खेळायला असं नाही राहिलेलं आता ते पण एडा गबाळाचं काम नाही. तर आता पहिली जी गोष्ट आहे ती प्रशिक्षित वर्ग किंवा प्रशिक्षित शिक्षक टिकला पाहिजे. आणि मग तो जर असेल तो स्वतः मैदानावर असेल मुलांच्याकडून करून घेत असेल तर मुलांना गोडी लागते. मुलांना गोडी लागली तर पालकांनाही गोडी. पालक तसा असंही म्हणू नका आता शहरामध्ये लोक जागरूक आहेत. आई वडील दोघे मुलं घेऊन जातात स्टेडियमला घेऊन जातात काही ठराविक खेळ असतात करून घेतात बाहेरचे खाजगी कोचेस लावतात. म्हणजे अगदीच ते पाक पूर्णपणे विजलेच असं नाही का. आता दुर्दैवाने शहरी भागात चांगला आहे पण आपल्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही म्हणताय ती अवस्था आज झालेली आहे. आज तुम्ही ज्या व्हॉलीबॉलचं उदाहरण सांगितलं आज मला त्याचं उत्तर द्या किती ग्राउंड व्हॉलीबॉलची चालू आहे देवडीमध्ये. दुर्दैवाने सर आजही मी देवडीत गेलो तर मला ते 4 मुलं येतात सर आमच्यासाठी बघा काहीतरी व्हॉलीबॉलचं सुरू करायला सांगा. पण यामुळे म्हणजे खेळासारखं चांगलं क्षेत्र सर आपण आणि खेळामध्ये एक मुद्दा राहिला खेळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ना की आपण खेळतो एवढंच हे आहे जिंकला हारला हा पुढचा प्रश्न आहे पण तसं त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यामध्ये येऊ हे सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या घटना किंवा गोष्टी तुमच्या पद्धतीनेच घडतील असे नाही. तसं खेळात प्रत्येक वेळेला तुम्ही जिंकालच असं नाही काही नाही. मग त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा तुम्हाला स्पोर्ट्समॅनशिप जी आहे ती तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट नाही झाली त्याला पुढच्या वेळेला म्हणजे एक चांगला स्पोर्ट्समॅन आत्महत्येकडे कधी वळणार नाही कारण त्याच्याकडे आयुष्याकडे फाईट करण्यासाठी मला हे सांगायचं. एक्झॅक्टली सर अगदी बरोबर आहे सर. सर बोलता बोलता तुम्ही आता एक उल्लेख केलात की मी कधी म्हणजे लेट झालो नाही आणि एकदा लेट झाल्यानंतर मी अर्ध्या रजेचा सर मला ही गोष्ट आवर्जून अधोरेखित करायची की तुम्ही आम्हाला ज्यावेळेला शिकवायचा ते असं म्हणतात ना शहाण्याला शब्दांचा मार आम्हाला फारसं तुम्ही मारलेलं मला आठवत नाही गरज. त्याचं कारण असं होतं की तुम्ही जे बोलायचं ते आम्हाला खूप लागायचं आणि मला असं वाटतं सर ते लागण्यामागं कारण होतं की ही काही नैतिक बंधनं सर तुम्ही स्वतः पाळलेली होती आणि त्याच्यामुळे ती आमच्यापर्यंत झिरपत होती. मनमोहन सिंग म्हणायचे की तुमचं चांगुलपण जर जपायचं असेल ना तर तुम्हाला नैतिकतेच्या काही रेषा ज्या आहेत ना त्या स्वतःभोवती
आखून ठेवावे लागतात. सर आज फक्त शिक्षक म्हणून नव्हे तर एक मला आवर्जून तुम्हाला सांगायचं की एक चांगली व्यक्ती म्हणून मी तुमच्याकडे पाहतो की आदर्श आयुष्यात आपण जे काही लोकांना समोर धरतो त्याच्यामध्ये आम्ही सर तुम्हाला धरतो. तुम्ही आयुष्य जगत असताना एक माणूस म्हणून अशा नैतिकतेच्या कोणत्या रेषा सर स्वतःभोवती आखून ठेवल्या की ज्यांनी तुम्हाला एक माणूस म्हणून आतापर्यंत समृद्धपणे घडवलं? एक माझ्या बिजोडीच्या शाळेच्या फळ्यावर अजूनही ते वाक्य असेल, तुम्ही शिक्षक म्हणून आज आदर्श असाल किंवा नसाल, पण तुमच्या वर्गातले जे 50 चिमुकले जेव आहेत ना ते तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहत असतात आणि त्याचा हा विश्वास तुम्हाला आदर्श मार्गावर ठेवतो. हे ज्याला कळलं तो आदर्शच होणार. हे आज त्या गोरगरिबाची 5-50 लेकरं तुमच्या जीवावर तुमच्याकडे सोडलेली आहेत, तर त्यांचा विश्वास आहे बाबा चला ह्यांच्याकडे गेल्यानंतर यांचं काहीतरी चांगलं होणार. तर त्या दृष्टीनं काम करणं म्हणजे असा तो आदर्श होत जातो. अर्थात सगळ्यांना ते जमेल असं नाही. आता याचं उत्तर आणखीन एक मी सांगेन की बाळकोडो आम्हाला जन्मदत्त मिळाला. माझे वडील सुद्धा एक आदर्श शिक्षकच होते. त्यामुळं कसं शिक्षण क्षेत्रात काम करायचं असतं थोडंसं बाळकोडो आम्हाला होतं आणि त्यातली जाणीव मात्र आमचीही होती की आपल्याला ज्याच्यासाठी इथं नेमलेलं आहे किंवा जी मुलं आपल्याकडे ज्या कामासाठी किंवा जे बघून आपल्याकडे येतात त्याला 100% त्याचे रिटर्न्स आपल्याला त्याला द्यायला पाहिजे. म्हणजे सर असं म्हणता येईल की थोडं शैक्षणिक ह्या क्षेत्रातलं एक बाळकडू तुम्हाला होतं, त्या बरोबरीनं तुम्हाला रयत शिक्षण संस्थेसारखी एक वैचारिक अधिष्ठान असलेली संस्था मिळाली आणि हे नाकारता येणार नाही की सर तुम्ही स्वतः पॅशनेट होतात या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्याच्यामुळे ही एवढी चांगली वाटचाल घडली असं म्हणता येईल. पण सर तरी मला पुन्हा तुम्हाला हे करायचंय, वपू काळे छान म्हणतात सर की प्रामाणिकपणाची टक्केवारी करता येत नाही. हो, प्रामाणिकपणा एकतर असतो किंवा नसतो. येस. तर हा प्रामाणिकपणा असण्याची जी ही प्रक्रिया आहे सर, याच्या मुळाशी असणाऱ्या हॅबिट्स कोणत्या आहेत, कोणत्या सवयी आहेत सर की ज्या तुम्हाला प्रामाणिकपणाशी जोडून ठेवतात? आता हे काळ ठरवत असतो. तर आमचा जर शिक्षण घेण्याचा काळ जर बघितला, हे मराठी शाळा पुन्हा तिथून हायस्कूल, तर हा प्रवास फार संघर्षपूर्ण असं म्हणणार नाही पण फार आनंददायी प्रवास. त्याच्यात फार मोठ्या कुठल्या पैसे बाळगणे किंवा पैसे असणे ही डोक्यात लांबपर्यंत नव्हतं. त्यामुळे ते त्या काळात गुरुजींनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला भेटले आणि मग त्यांचे त्या काळात शिक्षकाला फार मोठे पगार नसायचे, पण तेवढ्या तुटपुंच्या ह्याच्यात सुद्धा ते चांगले संस्कार देण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने धडपडायचे. त्यावेळेला हे जगच असं होतं की अपेक्षा फार मर्यादित होत्या. या मर्यादित अपेक्षेमुळे आपणही पुढे जाऊन त्या मर्यादित अपेक्षेतच राहिलो. म्हणजे मी नोकरी केल्यानंतर माझं 4 मजली घर असावं ही अपेक्षा आता अलीकडे झाल्या, पण त्या काळात बिलकुल तसलं काय नव्हतं. म्हणजे सर असं म्हणता येईल का की त्यावेळेची उद्दिष्ट ही भौतिक नव्हती कदाचित. आणि मुळात ते शिक्षण क्षेत्र त्यातला सगळ्यात महत्वाचा धागा हे खरं तर त्याला नोकरी म्हणूच नाही अशा मताचा मी, ती एक सेवा होती. खूपच सुंदर सर. म्हणजे मी वैद्यकीय क्षेत्रात सर काम करतो, मलाही हे वाटतं की काही क्षेत्र आहेत की क्षेत्र सेवा म्हणूनच बघायला पाहिजे, तो व्यवसाय असू शकत नाही. कदाचित तुम्ही म्हणला ते बरोबर आहे की तुम्ही आम्हाला जे शिक्षक म्हणून भेटलात किंवा तुम्हाला जे शिक्षक म्हणून भेटले त्या लोकांनी ह्या क्षेत्राकडे सेवा म्हणून पाहिजे आणि त्यामुळे ते चांगल्या पद्धतीचे संस्कार देऊ शकले. आणखी यातलीच एक अधोरेखित कराविषयी गोष्ट वाटते की भौतिक साध्यापेक्षा सुद्धा तुमचं माणूस म्हणून घडणं याला अधिक महत्व पूर्वीच्या शिक्षणामध्ये होतं असं म्हणता येईल सर. हो, नक्की. त्याच्यामुळेच ह्या गोष्टी नक्की. अगदी बरोबर सर. आता आपण सुरुवात करताना तुम्ही एआयचा उल्लेख केलात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतोय. आता अलीकडे चर्चा आहे सर की आता इथून पुढे शिक्षण क्षेत्रातली भरती जी आहे ती कदाचित कमी होत जाईल. शिक्षकांची बरीचशी जागा म्हणजे एआय तिथं घेऊन शिकवायला सुरुवात करेल. पण सर मला स्वतःलाही ते वाटतं की शिकवणं आणि माहिती देणं या दोन गोष्टी बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगेन की एआय ही शिक्षकाची जागा कधीही घेऊ शकणार नाही, कारण निर्णय घेण्याची आणि विचारक्षम करण्याची क्षमता त्याच्याकडे, संवेदना त्याच्याकडे नाही. एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने सुद्धा विचार त्याच्यावरनं जाऊ शकतात. त्यामुळे ते पूर्णपणे मानवाची जागा घेईल अशी शक्यता बिलकुल नाही. कारण हे ठीक आहे, तंत्रज्ञान नवीन जग पुढे चाललेलं आहे म्हणून त्याच्या बरोबरीने जाणं गरजेचं आहे, इथपर्यंत ठीक आहे. किंवा तुमच्या काही बाकीच्या गोष्टी शेतीच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये असेल
आता ते तुमच्या उपयुक्त आहे. भौतिक क्षेत्राच्या कामाच्या क्षेत्रामध्ये असेल तुम्ही त्याचा उपयोग करू करू शकता, पण बौद्धिक क्षेत्रामध्ये त्याला मर्यादा आहेत असं मर्यादा. माझं स्पष्ट मत आहे. अगदी बरोबर आहे सर, कारण मी आपण म्हणलं जसं आणि शिक्षण- दुसरी गोष्ट, मुलांची विचार किंवा एक तर्क करण्याची विचार करण्याची क्षमता कमी होत जाणार आहे. मुलं ऑटोमॅटिक सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यावर शोधत शोधत बसतात. स्वतःच्या बुद्धिमत्तेचं ते नुकसान म्हणजे त्याची सगळं त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे, Creativity आहे. सृजनशीलता हा, जी yes, आहे, ती exactly. विकसित होण्याला या गोष्टीमुळे मर्यादा निर्माण होते. मर्यादा निर्माण. म्हणजे सर नेहमी जसं पूर्वी दूरदर्शन आल्यानंतर शाप की वरदान म्हणून हो, हो, हो. त्याच्याकडे बघत होतो. हो, नंतर संगणक आला पुन्हा आणि मोबाईल आता आला. मोबाईल आला, आता AI. तर आता प्रत्येक AI. गोष्टीला तसं शाप की वरदान हो. अशा हा, दोन्ही बाजू तसंच येणार. हा, आहेत. या दोन्ही बाजू असणार तशाच आहेत. पद्धतीने आपण दोन्ही त्याचा बाजू विचार असणार. करू शकतो की जितकं त्याला सकारात्मक बाजू आहे तसंच काही मर्यादा नकारात्मक देखील बाजू आहे. आहे. पण ह्या सगळ्या म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात तुम्ही जे अंडरलाईन केली ही गोष्ट, संवेदना मला वाटतं सर AI नाही. विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही नाही. नाही नाही आणि विद्यार्थी घडवण्यासाठीचा जो संस्कार आहे सर, तो मला वाटत नाही सर की AI नाही, च्या बिलकुल मार्फत तो 100% दिला जाऊ शकत नाही. सर आज म्हणजे आता तुमचा एवढा प्रदीर्घ कालावधी, म्हणजे मला आवर्जून ते हे करायचंय की तुम्ही शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून आणि त्यानंतर संस्थेत प्रशासकीय प्रशासकीय पदावर अधिकारी म्हणून सहाय्यक निरीक्षक हा. म्हणून पण तुम्ही काम केलं. या सगळ्या याच्यातून तुम्हाला समृद्ध अनुभव देणारे काही घटना तुम्हाला आठवत असतील किंवा ज्या गोष्टी मी विसरू शकत नाहीत अशा ज्या वाटल्या, त्यातली एखादी गोष्ट, एखादा किस्सा आम्हाला सांगाल सर? आता समृद्ध म्हणजे कोणत्या अर्थाने म्हणते? आता माझ्या नोकरीच्या काळात, म्हणजे आता आमच्या रयत शिक्षण संस्थेची नोकरी असल्या कारणानं एक 4-2 ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली. पण एक चांगले अनुभव, आता पळशीसारख्या गावात मी काम केलं हा. की ज्या गावामध्ये आज शेकडो अधिकारी आहेत, शेकडो डॉक्टर आहेत. म्हणजे फार अभिमानानं सांगा वाटतं त्यातले निम्मे अधिकारी म्हणजे डॉक्टर असतील, अधिकारी असतील, आमच्या काळातले आहेत. म्हणजे आम्ही आज तिथे गेल्यानंतर सुद्धा सांगतो, आम्ही शिकवलं म्हणून तुम्ही झाला असं बिलकुल नाही. आणि ह्यातले एक समृद्ध अनुभव कुठले असतात त्यापैकी आता हा एक अनुभव समृद्ध आहे. मी नेहमी मुलांना सांगत असतो की बाबा, शिक्षकांनाही सांगत असतो की तुम्ही जर रस्त्यानं चालला आणि एखादा विद्यार्थी पुन्हा आला, तो जर तुमची नजर चुकवून गेला तर समजायचं आहे तर ही इज रॉंग ऑर यू आर रॉंग. त्यानं म्हटलंच पाहिजे का सर कसं काय चाललंय, हे त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. तुमच्यामुळे आम्ही घडलो का असं म्हणणं तर आज राष्ट्रपती पुरस्कार असं मी म्हणेन. हो हो हो. पण केवळ बाबा सर कसे आहात एवढी जरी चौकशी केली तरी तुमचं नाही त्याचं नातं काय, ते म्हणजे तुमचा व्यवसाय तुम्ही प्रामाणिकपणे केला असा त्याचा अर्थ असतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे ही आणि या गोष्टीचा अनुभव मला आला. मी देवडीत काम केलं, वावर एरियात काम केलं, पळशीमध्ये काम केलं. आजही फार मला आनंद वाटतो. म्हणजे कुठेही गेलं तरी म्हणजे सहजासहजी 1 तास 2 तास कसे निघून जातात कळत नाही. आणि मी आज कुठे गेलो तरी कुणीही भेटलं तर मी ओरडून कधी पुढे जात नाही. मी गेट टुगेदरच्या बाबतीत मी कुठलंही ती टाळत नाही तेवढ्यासाठी. अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला हे सर हा ऋणानुबंध कदाचित रयतच्या विद्यार्थी शिक्षकांमध्ये आहे. आणि वैयक्तिक तुमच्या अनुषंगानं सांगायचं सर तर गुरुपौर्णिमेला तुम्हाला फोन नाही झाला तर दिवस संपलाय असं मलाही वाटत नाही सर. ही जाणीव आहे, त्याचं कारण आहे सर तुम्ही तेवढ्याच जाणीवेनं सर आम्हाला म्हणजे मार्गदर्शन केलं. आणि असं नव्हे सर की फक्त अकॅडमिकच्या दृष्टीने, एक व्यक्ती म्हणून घडताना तुम्ही कसा विचार केला पाहिजे या दृष्टीनुसार सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आदर्श आमच्या समोर ठेवला होता. सर तुम्ही काय काय आम्हाला मूल्य शिक्षण शिकवलं. आता सध्या मोरल्सची पुस्तकं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यावेळेस जे काही मूल्य शिक्षण व्यवस्थेमध्ये आलं सर, तिथपासून आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर मूल्य शिक्षणाचं उद्दिष्ट तितकं सफल झालं असं म्हणता येत नाही. याबद्दल काय सांगाल सर? मॉरल एज्युकेशन एक अतिशय चांगली पॉलिसी खरं तर त्या काळात आणलेली होती. ती का पुढं कंटिन्यू राहिली काही म्हणजे माहीत नाही खरं, पण ती राहायला पाहिजे होती. कारण बरेचसे आता ज्याला आपण इंग्रजीमध्ये तुमच्या परिभाषेमध्ये एटिकेट्स मॅनर्स आपण म्हणतो, ते आता तर बिलकुलच काही राहिलेलं नाही. मी त्या निदान मूल्य शिक्षणामुळं काही चांगल्या सवयी, आता त्याच्यात 2 गोष्टी होत्या. केवळ मूल्य शिक्षण शाळेमध्ये शिक्षकांच्याकडून त्या सकाळच्या प्रार्थनेच्या वेळेला 5-10 मिनिटात असं मूल्य शिक्षण बिलकुल रुजणार नाही. त्याच बरोबरीनं ते घरनं रुजावं लागतं पालकांनी, आणि त्याच बरोबरीनं ते समाजातनं रुजावं लागतं. तर त्याचा असा तो एकत्रित परिणाम होत असतो. घरी शिक्षकानं समजा तिथे काही 4 चांगल्या गोष्टी शाळेमध्ये सांगितल्या, घरी गेला तर पालक म्हणा चल काय त्यांना कळते,
हा, मग कशा पद्धतीने संपला. ते मुलं ते कन्फ्युज झालं मुलं. मी कन्फ्युजन तिथं सांगितलेली संकल्पना आहे तिन्ही ठिकाणी त्याच्यावर रुजली पाहिजे. दृढ झाली पाहिजे. त्यावेळेला त्याच्या लक्षात येईल की आपण जर हे केलं तर चुकीचं होईल, हे केलं तर बरोबर होईल. अगदी बरोबर आहे सर. आज आम्ही शहरांमध्ये राहतोय सर, मुलांना शाळेत जास्त फी भरून आम्ही मुलांना जे हो. पाठवतो त्याचं कारण आहे, तुम्ही म्हणला ते शिक्षण ही केवळ फक्त वर्गापुरती मर्यादित संकल्पना नाहीये. शाळेचा वर्ग आहे, त्यानंतर कुटुंब आहे आणि समाज आहे. सर, शहरामध्ये अलीकडं शिक्षणाचं सगळं बघताना समाज आणि शिक्षण याच्यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली असं सर नेहमी आम्हाला वाटतं. कारण मुलं त्या स्कूलच्या कॅम्पसमधून बसमधून घरी येतात. स्कूल कॅम्पस आणि कुटुंब यानंतर समाजाशी जे मुलांचं इंटरॅक्शन व्हायला पाहिजे ते होताना अलीकडे सर दिसत नाही. पण ही गोष्ट सर मला या ठिकाणी अधोरेखित करावी वाटते की शिक्षण ही संकल्पना केवळ शाळेच्या वर्गापुरती मर्यादित नाही. शाळेचा वर्ग, कुटुंब आणि समाज यांनी एकत्र जाणारी प्रक्रिया आहे. जाणारी प्रक्रिया आहे आणि अशा पद्धतीने झाली तर खऱ्या अर्थानं मुलं तरच चांगले नागरिक घडू शकतात. तुम्हाला अपेक्षित असणारे नागरिक घडू शकतात. शिक्षणाचं साधं एक वाक्य आहे, देर इज नो चेंज इन बिहेवियर, द एज्युकेशन इज युजलेस. एक्झॅक्टली. म्हणजे तुमचं जर काय म्हणू आपण, तुमचं वर्तन परिवर्तन जर झालं नाही तर नाही. शिक्षण खूप कामाचं आहे. काच काम म्हणजे काय ते शिक्षणाचं हे नाही. सर, विनोबा भावे एक छान म्हणायचे की गुरु शिष्याबद्दल बोलताना विनोबा भावेने ते छान वाक्य वापरलं होतं की गुरु हा शिष्यपरायण असावा, शिष्य हा गुरुपरायण असावा, दोघेही ज्ञानपरायण असावे आणि ज्ञान हे सेवापरायण असावे. सर, दुर्दैवाने मला असं वाटतं की मूल्यांपासून किंवा यापासून तोडलो गेलो याचं कारण असं आहे की ज्ञान सेवापरायण असावं ही भावना आता कुठेतरी सर संपत चाललेली आहे. ज्ञान मिळवायचंय ते नोकरी मिळवण्यासाठी मिळवायचं आहे, ज्ञान मिळवायचं आहे तो पैसा कमवण्यासाठी मिळवायचा आहे. ही भावना अलीकडे सर मला वाटतं समाजातनं फार प्रतिष्ठित अगदी 100% म्हणजे 90% हीच भावना आहे. अजून सुद्धा आपण थोडस आशावादी राहूया, 10% अजून सुद्धा आपण म्हणतोय त्या पद्धतीनं होऊ शकतो. सेवापरायण काही लोक आहेत असं समजूया. ते आहेत पण आहेत. शेवटी जगात कसं असतं, चांगली माणसं असतात, वाईटही असतात. पण वाईट माणसं असते तरी काही चांगल्या माणसांच्यामुळे जग चाललेलंच आहे. तर ते सेवापरायण अजून एक 10% आहेत. पण आपण संख्या फार का 10 वर्षेच 90 हे फार व्यस्त प्रमाण आणि हे प्रमाण बदलल्याशिवाय आम्हाला असं वाटतं की समाजामध्ये आज जो सलोखा पाहिजे आपल्याला 90% दिसत नाही, त्याचं मला वाटतं मूळ याच्याकडे आहे. 90% लोक डॉमिनेट राहतात ना, 10% रिसेसिव्ह राहिले. त्याच्यामुळे हे घडतंय. सर, ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी मगाशी बोलताना तुम्ही विद्यार्थी शिक्षक म्हणून समृद्ध करणारी काय भावना आहे हे तुम्ही मला सांगितलं. मला व्यक्तिशः वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला व्यक्ती म्हणून ह्या सगळ्या प्रवासामध्ये कोणत्या गोष्टींनी समृद्ध अनुभव दिला असं मला एक विचारायचं असेल. नाही, आता ह्या क्षेत्रामध्ये काम करताना बऱ्यापैकी मी फार तसा नशीबवान आहे. कारण ऍज अ फिजिकल डायरेक्टर म्हणून काम करत असताना माझ्या अख्ख्या नोकरीचा प्रत्येक दिवस हा समृद्धच मला बनवत गेला. कारण पुढे येणारा घटक म्हणजे त्याची बौद्धिक लेवलचा काही प्रश्नच नाही. म्हणजे त्याला शाळेत किती मार्क आहेत काय नाही, पण आपल्याकडे जी मैदानावर जो आला मी त्याला पूर्ण कुठलेही त्याला खेळ येऊ द्या नाही येऊ द्या, पण त्याला आयुष्यात जगण्यासाठी म्हणजे जेवढा आपल्याला प्रयत्न करता येईल तेवढं आपण केला. आणि फार अभिमान वाटतो की बरीचशी पिढी किंवा बरीचशी मुलं आमच्या अपेक्षेप्रमाणे घडलेली दिसतात. हा शिक्षण क्षेत्रातला माझा सगळ्यात मोठा अनुभव आहे. मी अगदी सांगेन तुम्हाला, आता नोकरीमध्ये असणारे जवळजवळ कुठल्याही पोलीस स्टेशनला गेला तरी एखादा तरी विद्यार्थी आमचा हवालदार असतो. नक्की सर, मला आठवतं ना सर, सजगने आपल्या वेळेचा एक विद्यार्थी होता, म्हणजे अकॅडमिकली खूप वीक होता पण कुस्तीमध्ये खूप चांगला लेवलचा काही प्रश्न नव्हता. पण मला हे सगळ्यात मोठं म्हणजे योगदान जे आहे ना, ते ही मुलं आपल्या स्वतःच्या पायावर आले आणि चांगल्या पद्धतीने खेळाच्या जोरावर म्हणजे फक्त अकॅडमिकच्या जोरावरती ही गोष्ट बाजूला ठेवून खेळाच्या जोरावर मुलांनी आजही कुठे गेलो तर मी आज खेळाकडे करिअर म्हणून पहा म्हणतो विद्यार्थी तेवढ्यासाठी. कारण आता ते म्हणजे कसं असतं, शेवटी आता नवीन एनईपी नवीन जे एज्युकेशन आलंय, मुलाला जे वाटते ते त्यानं करावं. चांगली पद्धत आहे एका दृष्टीनं. समजा एखाद्याची चित्रकला जर चांगली असेल, त्याला गणितच येत नसेल तर ते गणितामुळे ते 10वी पास होणारच नाही. मग त्याच्या चित्रकलेचं मग त्याच्या चित्रकलेला त्यातलं हायर एज्युकेशन घ्यायचं त्याचं थांबलं ना ती. हो, हे अगदी महत्वाचा मुद्दा आहे सर. आता ते कुठेतरी ह्या नवीन पॉलिसीमध्ये ही दुरुस्ती होताना दिसते. 60-70 विषय आज त्या मुला पुढे असणार आहेत, त्यातनं त्याला आवडणारे विषय निवडायचे आहेत आणि पुढे जायचंय. आणि आता अलीकडे गव्हर्नमेंटच्या ह्याच्याप्रमाणे बऱ्यापैकी त्यांनी स्किल एज्युकेशनला थोडंसं प्राधान्य दिलं.
की विद्यार्थी हा शिकल्यानंतर काय मोठं प्रश्नचिन्ह आहे. 10-12 वर्ष 15 वर्ष त्यानं त्या शिक्षण शिक्षण क्षेत्रात घेतलं. घालवल्यानंतर त्याचा एंड काय? काय? हे फार मोठं प्रश्नचिन्ह मोठं आहे. मोठं प्रश्न. जर जवळ कौशल्य काय असेल हा तर तो तर तो त्याचा चरितार्थ चालू होऊ चालवू शकतो, अन्यथा नाही. आज इंजिनियर लोक आहेत बऱ्यापैकी. सिव्हिल इंजिनिअरचं उदाहरण घेऊ. आता मला समजा घर बांधायचं तर 10 इंजिनियर माझ्याकडे येतील, म्हणजे इंजिनियर लोकांचा मी अवमान करतोय अशातला भाग नाही नाही. नाही हा नंबर आपल्याकडे हा. खूप आहे आता. हा. पण ठीक आहे, तुम्ही म्हणाल बाबा मी 1200 रुपयानं करतो, 1300 रुपयानं करतो, कोणी 1000 रुपयानं करतो, म्हणजे एक सॅच्युरेशन आहे. सॅच्युरेशन. तर तुमचं घर बांधून झाल्यानंतर तुम्ही प्लंबर शोधा. हो. प्लंबर सांगतो साहेब मला 15 दिवस सवड नाही, मी 15 दिवसांनी येईल. घेणार. बार्गेनिंग पॉवर त्याच्याकडे त्याच्याकडे आहे. कारण त्याच्याकडे कौशल्य स्किलवर. स्किल. हा, तुम्ही लाईटवाल्याकडे जावा, म्हणजे त्याचं काम झाल्याशिवाय ते तुमच्याकडे येणार नाही, येणार तुम्ही नाही. कितीही मोठे असाल. हे हे स्किल स्किल एज्युकेशन. म्हणून थोडंसं आता अलीकडं ह्या स्किल एज्युकेशनला थोडंसं प्राधान्य दिलेलं आहे. आणि- सुदैवानं मी माझ्या काळात 15 साली निरळला कधी जे भेट द्यायचा योग आला त्यावेळेला मी स्किल एज्युकेशन सुरू केले 2015 साली, की जिथं इलेक्ट्रिकल, शेती, तुमचं पाककला आणि काहीतरी आता ते सुतारकाम. म्हणजे मला नवीन आहे. आता अलीकडं त्याच्यात त्यांना ते इलेक्ट्रिकल आहे. इलेक्ट्रिकल प्लंबिंगचं मी सुरू करायला सांगितलं होतं, केलंय का नाही मला माहित म्हणजे नाही. व्होकेशनल एज्युकेशन तुम्ही माध्यमिक आणि पासूनच तो माध्यमिक पासून सुरू केलं आणि तो 10वीला तुमच्या सर्टिफिकेटला विषय आहे, हा म्हणजे असं आदांतरी नाही, नाही त्याचं सर्टिफिकेट आहे. आणि त्याचा फायदा पुढे त्याला 10% डिप्लोमाला रिझर्वेशन आहे, 15% इंडियन ह्याला ITI, 10% ITI ला आहे, 15% डिप्लोमाला. खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे व्हायला पाहिजे. आम्ही 15 साली सुरू केले. म्हणजे याच्यात मोठा व्यू दळवी साहेबांचा आहे. सुदैवानं ते संस्थेचे चेअरमन आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं संस्था निश्चित पुढे जाईल असा म्हणजे ठाम विश्वास आहे. मिळालेला आहे. कारण थोडंसं समाजाभिमुख व्यक्तिमत्व आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य, काम केलेलं, लोकांच्यात काहीतरी परिसराचा विकास किंवा लोकांचं जीवनमान उंचावावं बदललं पाहिजे, यासाठी सातत्याने त्यांना वाटत असतं काहीतरी व्हावं. चेंज मेकर म्हणून एक हा. व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. पाहतो. अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे हे घडून आलं. म्हणजे सर अगदी बरोबर आहे. एखाद्या सृजनशील शिक्षकाला तेवढंच म्हणजे पाठबळ मिळण्यासाठी तेवढंच चांगलं नेतृत्व गरजेचं आहे. म्हणजे फार मी आवर्जून उल्लेख करेन, कारण आता हा. इतक्या सगळ्या शाळांमधून फक्त निडळच सुरू झाले हा म्हणजे हा भाग म्हणजे आहे. आपल्या 2 तालुक्यात. म्हणजे धोरण पातळीवरती पाठीमागून हम्म. सपोर्ट मिळाल्याशिवाय ह्या गोष्टी इम्प्लिमेंट होऊ शकत नाहीत. म्हणजे ह्या गोष्टींचं तितकंच. हो हो हो. सर आता थोडं कन्क्लुजन कडे येतो, पण थोडं मला एक हात नाही काय की आजही आता तुम्ही एवढ्या प्रदीर्घ अनुभवानंतर तुम्हाला जर विद्यार्थ्यांना सांगायचं झालं की बाबा आयुष्यात तुम्हाला या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत, किंवा एक विद्यार्थी म्हणून किंवा माणूस म्हणून सुद्धा घडण्याच्या प्रोसेसमध्ये ह्या ठराविक गोष्टी तुमच्या आयुष्यात असल्या पाहिजेत किंवा ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत, तर अशा कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही सांगाल? म्हणजे नक्कीच आता जरी आपण याच्याकडे पोहोचलो तरी आता सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे त्याचा आपण पाहतो, तरुण पिढी ही थोडीशी भरकटलेल्या अवस्थेत म्हणण्यापेक्षा वरिष्ठांचा आदर ठेवणं, म्हणजे अगदी घरातले सुद्धा हो अशा गोष्टी फार दूर गेलेल्या आहेत त्याच्यापासून. म्हणजे आता कोणालाच काही म्हणजे त्यांच्या रस्त्यावरती इतकी पुढे गेलेली आहेत की आता त्यांची घरची मंडळी सुद्धा हातबल आहेत. हो. म्हणजे अशा पिढीला जर काही योग्य मार्ग जर मिळाला नाही तर तसं अराजकच आहे एक प्रकारचं. अगदी आहे सर. कौटुंबिक जर समतोलच राहिला नाही, यातनं एकच आहे, आपण थोडस आपल्या मागं वळून पाहणं गरजेचं आहे. बरोबर. की आपण कोणत्या परिस्थितीतून पुढे आलो, आपल्यासाठी घरादारानं काय केलं आणि आपल्याला त्याचे रिटर्न काय द्यायला पाहिजे हा विचार म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं मोकळं फिरून चालणार आहे. आणि दुसरी गोष्ट कसं होतं, मी आता चांगला आणि वाईट ह्यातला फरकच म्हणजे अर्थात त्याच्या पुढे आदर्शही तसेच आहेत. त्या पिढीलाही फार मोठं तुम्ही नावं ठेवून चालणार नाही. आता अलीकडे आपण आता ते खरं आपला विषय नाही बोलण्याचा हा, पण आज दुर्दैवानं सामाजिक नेतृत्व पुढे होऊन काम करणारी मंडळी असतात, त्याच्याकडे संस्कार असतील तर मागं ऑटोमॅटिक ते संस्कार म्हणजे समाजात असं आदर्श पिढीच्या समोर दिसत नाही असं म्हणावं लागतं दुर्दैवानं. ओके. आणि त्यामुळे तरुण पिढी मग त्या मार्गाने जाते पुढं आणि मग एक वेगळ्याच प्रकारचा युगो जोपासला जातो. थोडस सुद्धा मागं पुढं किंवा सहनशक्तीच्या मर्यादा संपलेल्या असतात. तरुणांच्या म्हणजे अगदी
आणि प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न आणि संघर्ष करण्याची प्रवृत्ती नाही, प्रवृत्ती नाही, कष्ट करण्याची प्रवृत्ती नाही. म्हणजे पुन्हा त्याच मुद्द्यावर आपण येत असतो. येतोय. मी आजही म्हणेन मुलांना काही 4 पैसे मिळवण्यासाठी काही नोकरीच करावी असं काय नाही. परप्रांतातून इतके लोक इथे येतात आणि आरामशीर आपलं जीवन जगतात, तर मग आमच्या लोकांना काय अडचण आहे. पण ती कष्ट करण्याची प्रवृत्ती संपलेली आहे. फक्त एक चंगळवाद ज्याला म्हणता येईल, त्याच्याकडे तरुण चंगळवादाकडे ही तरुणाई आकर्षक बऱ्यापैकी होतं. झुकलेली दिसते झुकलेली आहे. आणि याच्यातूनच ही थोडीशी स्वैर झाली असं म्हणलं म्हणलं तरी वावगं होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे तर आपण 2 गोष्टी याच्यात अधोरेखित करूया की वरिष्ठांचा आदर करायला पाहिजे, कौटुंबिक जाणीव जी आहे ती बांधिलकी त्यातली जी आहे ती जपायला पाहिजे, हा एक भाग. दुसरा तुम्ही म्हणताय तसं की चंगळवादाकडे न जाता थोडा आपण काही मूल्यांना आयुष्यामध्ये स्थान द्यायला पाहिजे. तुम्ही बोलला याला जोडून एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते सर, की कपिल देवचं मध्ये कोणीतरी इंटरव्ह्यू घेत होते. कपिल देव हे स्पोर्ट्स पर्सन आहेत. त्यांना विचारलं की अलीकडच्या स्पोर्ट्स पर्सनना किंवा ह्यांना स्ट्रेस येतो, त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे? त्यावर कपिल देवनी उत्तर दिलं होतं की आम्हाला स्ट्रेस वगैरे काही माहित नाही, आम्हाला फक्त कष्ट करणं माहिती. तेच संघर्ष. मला संघर्ष म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जर कष्ट करण्याची सवय घालून घेतली तर स्ट्रेस वगैरे ह्या सगळ्या संकल्पनांच्या आपण कितीतरी दूर निघून जाऊ शकतो. हा भाग आहे. सर मला आणखी आवडून सांगायचं म्हणजे ज्या गोष्टींसाठी तुम्ही अगदी शालेय जीवनापासून आम्हाला प्रमोट करत राहिला की व्यसनांपासून दूर राहा, म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. अलीकडे त्या गोष्टी शिष्टाचारांमध्ये होऊन बसून गेलेल्या आहेत अगदी, की ते म्हणजे समाजात तुम्ही सोशली एकत्र आलं की चालून जातं. पण तुम्ही त्या काळापासून आम्हाला ते रुजवलं की बाबा तुम्हाला शक्य तितकं तुम्हाला व्यसनांपासून दूर राहायचंय, जर तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. ह्या पातळीवरती एक आहे. तुम्ही म्हणाल तसं अलीकडे सर गुन्हेगारी एक खूप प्रचंड ह्याने वाढताना दिसते. तर या अनुषंगाने सुद्धा सर तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? गुन्हेगारी आता म्हणतो त्यांना काही त्याचं म्हणजे परिणामाची चिंताच राहिलेली नाही काय. म्हणजे सहजासहजी म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगू का, आपल्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट ऐकायची आता कोणाची मानसिकताच राहिली नाही. म्हणजे मोठ्यांना हॉर्न वाजवला तरी मारामारी झालेलीची उदाहरणं आपण आज पाहतोय. हो. तिरकं बघितलं म्हणजे त्यांना नाही माहित तरी सुद्धा आज आपण अशा घटना पाहतोय समाजात. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे, तर ते आपल्या मनाविरुद्ध काही चालणारच नाही. म्हणजे आता 2 गोष्टी तरुण पिढीच्या म्हणजे सगळ्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. त्यांना एक कुठल्याही गोष्टीचा नकार चालत नाही, आणि त्यांनी कुठली गोष्ट आपल्याला दिली तर त्यांना नकार चालत नाही. आपण त्याला जर काय म्हणलं हे करू नको म्हणलं तर ते त्याला चालणार नाही. त्यांना आपल्याला जर म्हणलं बाबा मला काय नाही 2000 रुपये पाहिजेत, आपण म्हणलं नाही तर ते त्याला चालत नाही. कुठल्या दोन्ही बाजूने सगळं त्याच्या पद्धतीनं चाललं पाहिजे अशी एक मानसिकता झालेली. आणि त्यातून मग हे असे प्रकार घडतात. त्याला आता कसं आहे, काही गोष्टी मग त्यातनं गुन्हेगारी जातात. त्याचा पुन्हा त्याच मूळ मुद्द्याकडे येतो आपण, चंगळवादाकडेच पुन्हा हे चालल्यामुळे तुम्हाला कमी वेळात जास्त त्याच्यासाठी तुम्हाला वाम मार्गाने जाण्याशिवाय काही ऑप्शनच राहत नाही. आणि एकदा त्या मार्गावर गेला, थोडस अंतर पुढे गेला की माघारी येणं मुश्किल होऊन जातं. त्याला तेच बरं वाटतं. बरोबर सर, अगदी म्हणजे मनापासून मला आता मी नेहमी म्हणतो की पंचपक्वान्नाचं ताट आपण जेवायला घेतलो की ते जेवण करून झाल्यानंतर तृप्तीची भावना असते, पोट भरल्याचं समाधान असतं. पण ती तृप्ती मिळाल्यानंतर पुन्हा विचार करत बसावं लागतं की नक्की त्या गुलाबजामची चव कशी होती, त्या भाजीची चव कशी होती. आज सर तुमच्याशी बोलताना म्हणजे सगळ्यात महत्वाची अधोरेखित करायची गोष्ट कोणती आहे सर, की प्रामाणिकपणा ही खरं तर शिकण्याची गोष्ट नाही, तो मुळात तुमच्यात असावाच लागतो. हा एक भाग आहे, तर तो तितक्या सहजपणे तुमच्यात दिसतो आणि तुम्ही त्याला कुठं तर जस्टिफाय करायची तुम्हाला गरज पडली नाही बोलताना. त्यामुळेच तर तो एक भाग आहे की तो तितका सहज आहे सर. दुसरा आहे की जसं त्या पंचपक्वान्नाच्या ताटाचं मी उदाहरण दिलं, तुम्ही बोलताना अगदी सोप्या भाषेमध्ये काही काही गोष्टींना तुम्ही हात घातला की ते साधं गणित आहे, ते जर समजून घेतलं तर कदाचित आयुष्याची गणित खूप सोप्या पद्धतीनं उलगडली जाऊ शकतात. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या जर गरजा मर्यादित ठेवल्या तर मानसिक शांतता तुम्हाला वेगळी शोधण्याची गरज नाही. पण अलीकडे मर्यादित गरजा असणाऱ्या लोकांनाच प्रतिष्ठा नाही अशा पद्धतीचा समाज आहे. तर ह्या समाजापासून तोडून तुम्हाला स्वतःला व्यक्ती म्हणून जगता आलं पाहिजे. किंवा सगळ्यात सुरुवातीला तुम्ही बोलताना म्हणालात की कर्मवीरांना असतील किंवा ह्या सगळ्या लोकांनी जातीभेदाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून कसं चांगल्या पद्धतीनं काम करता येईल याला महत्व दिलं. हे किती चिरंतन गोष्टी आहेत. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात उतरवल्या तर खरंच आपलं जगणं खूप चांगल्या पद्धतीनं समृद्ध आणि आनंदी होऊन जाऊ शकतं. तसं सर तुम्ही बोललेल्या प्रत्येक गोष्टीचं पुन्हा पुन्हा आम्हाला फिरून विचार करावा लागेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही या निमित्तानं केलं. आज सणाच्या गडबडीसह तुम्ही मला वेळ दिलात
एवढ्या छान मनापासून सर माझ्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.